नगरपालिकेच्या, आमच्या जिल्हा परिषदेच्या, आमच्या पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांना संधी मिळावी आणि ती त्यांचं असा विचार करणं योग्य आहे. आणि म्हणून गेल्या ह्याच्यामध्ये हप्त्यामध्ये आमची मुंबई काँग्रेसची जी पॉलिटिकल अफेअर कमिटी आहे, PAC ज्याला आम्ही म्हणतो, त्याची एक बैठक झाली आणि ह्या बैठकीला आमच्या महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज, मुंबईचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज आदरणीय रमेश चेनितलाजी उपस्थित होते. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला सगळ्यांना विचारलं तेव्हा हे माझं मत मी सांगितलं की मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली. आणि आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ 15 लोक आहेत. ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं. त्यामुळे याच्यामध्ये काही बातमी चालली आणि काय चाललं हे काय मला काय माहित नाही की काय चाललं ते. भाई आपल्यामध्ये असं म्हणण्यात येतं काँग्रेसमध्ये दिल्ली तुम्ही जी भूमिका कोणीतरी एकाने ठरवा बोलायचं म्हणजे मी तसं मराठीत आधी विचारलं. सर, पक्षाची भूमिका आणि तुमची भूमिका ही एक आहे का? कारण तुम्ही जी भूमिका मांडली तीच पक्षाची भूमिका मानावी. मी पक्षाचा प्रमुख नसल्यामुळे माझं मत मी म्हटलं. तुम्ही लोक तुम्हाला हवं तसं काहीतरी गोगल्यात टाकू नका. आम्हाला चांगलं माहिती आहे ते. मी माझी भूमिका आणि आत्ताची माझी भूमिका ह्याच्यामध्ये कसलाही बदल नाही. अर्थात जर समजा निवडणुकीसाठी कोणाबरोबर जावं कोणाबरोबर न जावं हे आमचे हायकमांड नेहमी याच्यावर हे करत असते, निर्णय घेत असते. परंतु मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा मी प्रमुख होतो. आता वर्षाताई गायकवाड अध्यक्ष आहेत, त्या प्रमुख आहेत. आमच्या पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये जे बसलो होतो ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे पक्षाची भूमिका ही पक्षाच्या प्रमुखांनी ठरवायची असते, आम्ही नाही ठरवायची असते. पण आमची मतं जेव्हा विचारली जातात तेव्हा आम्ही आमची मतं मांडलेली आहेत. पण याने काँग्रेस पुन्हा एकदा जिवंत होईल मुंबईमध्ये. तुम्ही आपण त्या काँग्रेसच्या याची जिवंतपणाची चिंता करू नका. 140 वर्षे जर नुसतं जिवंत नाही तर आज देशाच्या पंतप्रधानांना बिहारमधल्या जनतेने काय उत्तर दिलेत हे तुम्ही जरी दाखवलं नाही, ह्याच्यामध्ये पर्सनल कुणी घेऊ नका. कारण तुम्ही तुमचं काम करताय. तुमचे जे तिथे दिल्लीत प्रमुख बसलेले आहेत ना, ज्यांना सरकारकडनं ॲडव्हर्टिजमेंट पाहिजे, त्यांचा एजेंडा जो आहे तो जो चालला जातो तो चालू द्या. आम्हाला त्यांच्या एजेंडाशी काही लेन देण नाही. पण बिहारच्या जनतेने यांना, त्यांच्या नेत्यांना, विशेषतः आत्ता अस्तित्वात असलेले मंत्री असतील किंवा आमदार असतील, त्यांना ते रस्त्यावर उतरल्यावर जनताच त्यांना हे जाते, वोट चोर गद्दी छोड असं म्हणते आहे. म्हणजे हा नारा हा राहुल गांधीने एकट्याने दिला नाही तर बिहारच्या जनतेने दिलेला आहे. आणि हाच नारा महाराष्ट्रभर सुद्धा चालेल आणि देशभर चालेल. भाई तुमची जी भूमिका तुम्ही मांडली आहे त्या भूमिकेवर तुम्ही शेवटपर्यंत ठाम राहा किंवा पक्षानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाला तुम्ही समर्थन करा. नाही, असं आहे की आमच्या भूमिका विचारल्या जातात, आमचे विचार विचारले जातात. आम्ही मांडलेले विचार पक्षाने 100% स्वीकारावे असं काही मानण्याची गरज नाही. याच्यापूर्वी असं अनेक वेळेला झालेलं आहे. आणि आम्ही हेही सांगितलं, आपण आता काँग्रेस म्हणून एकटं लढून नंतर आपण अलायन्स करूही शकतो, असं अनेक वेळेला झालेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक ते टाळताय की काय मला माहीत नाही. मी विरोधी पक्षात होतो. महानगरपालिकेमध्ये माझा विरोधी पक्ष नेता होता आणि 5 वर्ष सातत्याने रवी राजा हा आमचा विरोधी पक्ष नेता होता. त्यामुळे तुम्ही जे काही गणित मांडताय हे लागूच होत नाही इथं. आम्ही नगरपालिकेमध्ये तेव्हाही विरोधी पक्षामध्ये होतो. त्यामुळे आम्ही आमची जी भूमिका आहे किंवा आम्हाला काय वाटतंय, जेव्हा पक्षाचे प्रमुख येतात आणि जेव्हा विचारतात त्यावेळेला आम्ही आमची भूमिका सांगितलेली आहे. निर्णय आता पक्षाने घ्यायचा आणि पक्षाने एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर आमच्या मताला किंवा आमच्या ह्याला फारसं हे राहत नाही.
जे पक्ष ठरवेल ते आम्ही करू. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि त्यामुळे राज ठाकरे यांना कुठेतरी काँग्रेसचा विरोध आहे, कारण त्यांची जी सावरकरांबाबतची भूमिका आहे ती कुठेतरी काँग्रेससाठी अडचण ठरते. नाही ते तुम्ही बघा, ते त्यांना विचारा. या गोष्टीच्या बाबतीमध्ये तुमचा अजेंडा चालवा तुम्ही, बट आय डोंट वॉन्टेड टू टॉक एनिथिंग. मला याच्यावर काहीही वक्तव्य करायचं नाही. सर काँग्रेसचं खूप मोठ्या प्रमाणात अजूनही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये वर्चस्व आहे. अनेक ठिकाणी लोकसभेला देखील बघितलेलं आहे आणि खासदार होणार आहे. जर काँग्रेस एकटी सोहळ्यावर लढली, तुम्ही आता अनेक वर्ष हे संघ सोहळ्यावर लढायला पाहिजे, अनेक वेळा झालं. आजच्या परिस्थितीत जर काँग्रेस एकट्याने सोहळ्यावर लढली तर किती काँग्रेसचे यश, किती ठिकाणी आपण असं काही गणित आपण केलेलं आहे.